आम्ही इथं आणायला गेले द्राक्ष. तिथं जागा द्राक्षाची बागच आहे. बागातून काढायचं. ती गुलाबी गुलाबी कलर दिसल्यामुळे मी आली. मला ती कसला कलर लय आवडतो. काठेवाडीमध्ये आलोय आम्ही आणि इथं द्राक्षी विकायची चालली मैत्रिणीनं. डायरेक्ट बागतनं. आणि कुठे कट पत्ता आहे आपला काटे हे जेवण बारामतीहून येताना उड्डाण पुलावून खाली उतरलं का नाही ब्रिजच्या शेजारी लगेच हाय माहिती. आणि 80 रुपये किलो आणि एकदम बागेतली ताजी ताजी द्राक्षी. बारामतीत कुणाला जर घ्यायची असेल तर किती झालं 320. फवारणी चालली का? फवारणी नाही हे आलेल्या माणसांना गार. भारी केले की. रुपये फोन पे पर प्राप्त हुए. किती महिनाभर चालू आहे का अजून? चल किती? 320 रुपये. तो का आली तिकडून कट करू. तोड तोड. समोर खोलायचं तिथं आमची मावशी राहिला होती पहिली. ठीक आहे. इथं काठेवाडीला आलो या. सगळ्या मावशी मैत्रिणीला आमची पहिली इथं राहिला होती. त्यावेळेस मी मावशीकडे ना इथं सुट्टीला यायची. तुम्हाला घर दाखवते. आता इथं आल्यावर लई दिवसात आठवण आली. मी सुट्टीला मावशीकडे महिना महिना असायची. ही आमच्या मावशी ना ह्या मधल्या खोलीत राहायची. ह्या आता त्याला लई वर्ष झाली. 97-98ला. ते खोले अजून तसेच आहे. त्या आमचं काका आणि मावशी. दाजी आठवलं का जुनं मावशीचं आणि ह्यांचं जुनं घर. पहिली आमची मावशी ना ब्लाऊज वगैरे शिवायची ना. तर हे इंडियनचं काठेवाडीचं आहे का नाही कल्याण काटे दादांचं अजय काटे दादांचं. तर आमचं काका तिथंच पहिलं त्यांच्याकडे कामाला होतं. आणि मावशी ब्लाऊज वगैरे शिवायची. आणि माझं लग्न ज्यावेळेस ठरलं होतं ना त्यावेळेस आमच्या सुनंदा मावशीने संजय मावशीनेच आमचं म्हणजे पाहुणं आणलेलं. ही काय ही पाहुणं संजय मावशीनेच आणलं होतं आमच्या. आणि आमची मावशी तर बारका फोन होता तिच्याकडे त्यावेळेस. आणि ती पोरं काय करायची सारखी फोन घ्यायची. मग मावशीचा फोन आहे ना शेंगदाण्याच्या डब्यात असायचा. वर ठेवायची आमची मावशी. हा आता इथं राहिलं कोण नाही. आणि सुताराचं घर तिकडं पलीकडे आहे. ती पलीकडलं सुताराचं घर. त्यावेळेस गॅसचं वगैरे काय नव्हतं इथं. हे नंतर ना दादांनी ह्यांनी हे केलेलं आहे. ही भिंत पण नव्हती. सगळं मोकळं होतं. आता काठेवाडीहून तस डायरेक्ट भवननगरला. आणि का जायचं घरी. आता निघालो आईच्या घरी. हसताय कशाला? गमत काय झाली तेव्हा लगेच मी म्हणलं आईच्या घरी जायचं की लगेच म्हणतात गॅस टाकावं लागेल. मग मी मोबाईल बंद केला व्हिडिओ काढता काढता. आणि मी म्हणलं मग मी नाही टाकणार गॅस. मला म्हणलं जाऊ की मग आईच्या घरी. गॅस टाकते म्हणजे जायला काय नाही टाकणार. आता म्हणजे टाकते किती नुसतं वैताग देत राहते मला. एवढं लापड बघ. आणि वरून सकाळी फोन आला कोल्हापूर वरून कोण सांभाची पाटील होतं काय लोक. आणि दाजीला ताप देत जाऊ नको नुसतं हे आणा ते आणा. दाजीला काय गुदगुल्या झाल्या. दाजीला वाटलं पक्ष जिंकलं दाजी. आपल्या पार्टीचं माणसं हो तिकीटच भेटलं दाजीला. तू वैताग द्यायचं माणसाला नुसतं. आयला ह्यांना जाताना रस न्यायचाय पहिला. पेंगलेवाल्यांच्यात घे की रस. जवळ गेल्या घेऊन घे. कुठं भवननगर संपले. अगं त्या रोडला आहे ना घराच्या पलीकडे. बर
वाढते नाही तर घरी जास्त काळा पडायचा मग. केसच कापले नाहीत मैत्रिणींना मी लई दिवस झालं. कशाने वाढले? शॅम्पू लावते. कुठला म्हणजे कुठल्या कंपनीचा लावते? कंटिन्यू लावायला लागल्यापासून कसं जाईल? आता 6 महिने तर झालं केसाला शॅम्पू नाही दुसरा. जाहिरात करते माय तरी लाईफ पण वाढते. माय लाईफ माय लाईफ माय लाईफ माय लाईफस्टाईल. किती मन लावून जाहिरात करते. मन लावून जाहिरात करते नाही. आज डोक्यात सुद्धा आज गॅसच आणायचा. हा आता उद्याच्याला नवरा बाप्पू भेटला आम्हाला इथं लाकडे ह्याच्यातच कुठे निगाडी नगरला लिंबुडीत भेटलो. हा म्हणलं माळा इकडून जा लाकडीवरनं तिकडून इकडून रस्ता बंद या. आणि ते कुत्र चाललेलं इंजेक्शन करायला गेला. उद्या करायचं आव नाही काय होत. मी नाही काय होत मला अजिबात काळजी कर नका माझी. मोकळ्या मना आणि राहायचं. आता कुठं हिरीव चाललाय? हिरीवर चाल. कुठं चावले बापू कुत्र? पायाला आव वर काढलंय. थोडे नाही एवढं वर काढ. कसं काय बघ? जावा मग हिरीव. जरा नमस्कार. हा बाय बाय. पोचली घरी. आईच्या आणि ह्यांच्या घरी आलो मैत्रिणींना. पोचली शेवटी. आणि कशाला हरणं वाजवत आहे असते ना की घरात. मी फक्त रेशमाला म्हणलं होतं मी येणार आहे म्हणून. राहू दे इथं बाबा. तो का तिकडं आहे या आईला पुढे म्हणते घ्या नाही ना, मामा काढा घेतली. नाहीतर अण्णा आहे घरात. नका पाहुणे बिवून आल्यात काय. आय 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 तुला आ? आणि ज्ञानेश्वरीला सुट्टी होय आज. हा का कधी आलाय रानात ना? आता चालू आणि जायचे. आली आली. गणेश ती गणेश म्हणते अण्णा म्हणलं रेड हँड पकडावं घरी कोण कोण असतं कोण कोण नसतं. त्याला बँड हे झाले. रवी शिंदेचं काय चाललंय? गाला बँड झाला तर डाग पडून बसल्यात का? अरे महाप्रसाद होता आज. काकला बसले. कुठं महाप्रसाद होता आज. गणी आले गणी. द्राक्ष आणली त्यातली काढबाळा किती काढू? सगळीच आणखी त्यातली निम्मी मामाला ठेवायची निम्मी न्यायची. काकी तर मैत्रिणींना लसूण आमच्या रेशमाच्या ह्यांच्या इकडला लसूण जर तुम्हाला अशा जुळ्या पाहिजे नसतील तरी मिळते ना. बापूला कुठलं कुत्र चावलं? मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही रेशमा आई घरचा रेशमाच्या ह्यांच्या लसूण आहे. तर हा ताई साहेबांना मी दिलता त्या दिवशी ते तिला आणायला सांगितलं होता. काय झालं? पिसाळलेलं कुत्र चावले बापूला. पिसाळेल चावले होय. तुला तुला का माहिती नाही मिळालं. तास झालं बसले मोबाईलच्या नादात कुठं हिंडते. काकीची गाठ नाही लय दिवस झालं म्हणून आलोय. अंगा खाय आणल्या तुला. हो बस की दादा. काय झालंय तुला? काही नाही ती काटा लागली. आज महाप्रसाद होता आमच्या घरी. मग त्याच्यामुळे ते प्रसादाचं काय टाकली वाकळ बसाय तू? ए तुम्ही दोघी जणी सासू सुनाला कामच आहे वय ग. काय केलं सकाळ काय केलं म्हणजे चकुऱ्या केला आता. आज भांडी धुणं सगळं मी काय जशी च्या करायला शिकली माझी ज्ञानेश्वरी तसं तुम्ही इरबळ च्याचं दोष्ट लावलंय तिच्या माग. बघ किती रानात आलं करण्यानं तुमचं काय चाललंय मग? माझं निवांत झोपलो होतो. हा आम्ही सकाळ उठलोच नाही. काल झोपलोय ते तुम्ही आले आता. आता मला म्हणते ते मी आईने तुला बिघडावलाय म्हणते तेवढं कोणची हा तो आणि मी बिघडावलाय कुठं बाया म्हणते त्या सगळीच म्हणते माझ्या कडांबर बाया काय बिघडवलं मनीषाने त्याच्या आईने बिघडावलाय. कशामुळं
हा कशामुळे बिघडवलाय अहो खरं हिने बिघडावलाय त्याला नाही बरोबर आहे तुमचं नाही काही चुकत वेब सिरीजचा भाग बघितला का? बघितला की लय रडली वाटतं बरी तर. आम्ही बिरडली लय रडली. मी बिरडली अरे मला त्याला फुल आलं म्हणले आम्ही रडलो. कशामुळे अगं रडा येतं का त्याला? वाईट वाटलं त्याचं वाईट वाटतं रेशमाचं वाईट वाटतं आता हाय शूटिंग येईल रविवार पासून रेग्युलर. त्याच्या आधीच येईल उद्या परवा दिवसापासून. हा उद्याचा बी भाग रेडी परवाचा बी म्हणजे कॉपीराईट म्हणून टाकलेला आहे. कॉपीराईट पडलं होतं ना मग सांग की ते लसणासाठी नंबर रेशमाचा कसला नंबर? सांग पाठी सुद्धा घ्या म्हणा कुणाला पाहिजे ते लगेच माझा नंबर 9699083827 96 99083827 माझा नंबर आहे. मैत्रिणींनो लसूण पाहिजे नसेल तर ऑर्डरी टाका गे तिकडे जाऊ लिंबा खाली जाऊ. गरज लागलाय तिकडे बी हाया जाऊ ती किती पुढे गेले हो का सगळं लसूणच आहे हो का हा बघा लसूण आणि इकडे लसूण आहे आणि तुम्हाला ऑर्डरसाठी नंबर 9699083827 हा आहे आमचा नंबर. आली घडीभर थांबली आणि लगेच निघालो मैत्रिणींनो. परत ना व्हिडिओ काढायचं तर मोबाईलची सगळी चार्जिंग संपली म्हणजे एक 2-3% राहिली फक्त. खाऊ तसंच काहीतरी खायचं चाललंय दोघांचं. अगं द्राक्षे खाऊ का मम्मी दोन का नको अशी खाऊ? मुकाबालाची येईन संध्याकाळी बापन दोघं एक हा येईन बाप्पा दोघं जण लई दिवस झाले यायचं नाही रविवारी जात रे तू शुक्रवारी येता ह्याला यायची ना भांडगावला. हा इथली जाता हा शुक्रवारी हा आणि हा मग जोडा भांडगावची का येतावाची येताळाची रविवारी शुक्रवारी भांडगावची होय 2 दिवस ये एक दिवस मावशीपाशी एक दिवस माया. नाही एक दिवस कुठले गेले कामाचा राडा पडला हा आयला ह्यांना आयचं आणि ह्यांचं रान हित आहे मैत्रिणींना. आता दाजींना सवड नाही इथं जवळ ते ऊस दिसतोय ते समोरचा ऊस दिसतोय तो काय तिथं हा हा तिथं रान आहे आयचं आणि ह्यांचं. आता दाजीला सवड नाही नाही तर मग गेली असते दाखवाय मी सासरवाडीचं वावर. हा बाय बाय आली लगेच निघाली लगेच निघाली आहे ना. हो आम्ही बी योगायोगाने घरी आलतो हा आईला सोडलं मैत्रिणींना तिथं म्हणजे हिथं रस्त्याच्याच कडेला रान आहे या. रेशमा इथे या ह्यांच्या गाडीवरती अण्णाच्या गाडीवर मागचं उरकून तिचं काम. बाप्पा आहेत रानात पण माझ्या बाप्पांची गाठ पडली होती आणि ह्यांना झालाय उशीर. रानात गेलं की अजून उशीर झाला की माझ्या नावाने बरं. हा आणि तुम्हाला माहितीच आहे की मैत्रिणींना सासरवाडीला गेल्यावरती जावायला किती काम असतं. लगेच घराची ओढ लागलेली असते. बायको आयुष्यभर का तिथे त्यांचं सालधरी ना पण ती आई बापाच्या घरी आली की लगेच जावाय असा दिसता कामच काम असतं त्याला. बायको तिचा ती संसार करत असं होतं. तुम्ही बघा नवरं आपलं बघा ना कसं असं सकाळचं बघा आपण कधी माहेरला गेलो या आणि कधी आपण नवरं असं सकाळचं टाईट उभा असतात कपडे बिपडे घालून इनबिन करून. योगा आमच्या तर त्यांना लगेच उठलं कीच काम असतं आणि मेन कामाला जायचं असतं म्हणून मी त्यांना मी म्हणते बाई संध्याकाळच जा तुम्ही. मी संध्याकाळचं दाजीला लावते घरी. हा मी म्हणते बाई सकाळचं एक दिवस आईच्या घरी झोपाय मिळतं मला तर काय. मला मी वर्षात ना एकदा 2दाच असते आईच्यात मुक्कामाला. असं दुसऱ्याच्या ताईसाहेबांनी ह्या कशा सुट्टीला ह्याला महिन्याला गेले तरी मी काय म्हणणार आहे. हो बघितलं की आता हा अर्धा 1 तास पण नाही थांबला. मसाला ऐकायचा राहील मला काय करायचं. काय द्यावं का मग सगळी सोडून. मसाला ऐकायसाठी तू जात नाही. होय होय तुला वाटते माझा मसाला ऐकायचा राहील. माझ्या ऑर्डरी चालूच असते ते. जगायलाही लागत नाही मला कळले त्याच्यामुळे मी नाही लय लोड घेत आता. कधी कोरोनात आता इतक्या वर्ष मी लय कष्ट केलंय आता मी इथून पुढे आयुष करणार. जिंदगी माझी इथून माग माझं वयाचं 38 वर्ष असंच गेलं ते. आताची सुरुवात आता राहिलेलं वर्ष तुम्हाला सांगते मैत्रिणींनो असंच कमवायचं आणि गमवायचं कमवायचं आणि घालवायचं. म्हणजे आता कामाला सुरुवात